हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले। यामध्ये हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस मित्रपक्षाची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या दोन्ही निकालावर समाधान व्यक्त केले। पाहुयात ते काय म्हणाले। मला अतिशय आनंद आहे। निकालाचे जे कल आहेत ते अतिशय उत्साहवर्धन करणारे आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारे आहेत। तथापि या संदर्भातली सगळी प्रतिक्रिया देण्याकरता अजून वेळ आहे। 4 वाजेनंतरच या संदर्भातली सगळी प्रतिक्रिया मी देईन। पण मला असं वाटतं की आत्ता जे काही आम्ही बघतो आहोत ते अतिशय उत्साहवर्धक कल आहे। जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही, भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे। एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये किती मजबूत आहे। जगाच्या पाठीवर जगातले सगळे लोक, निरीक्षक, वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलवले होते आणि सांगितलं होतं पाकिस्तान जो प्रचार करतो की आम्ही मिलिटरीच्या भरोशावर काश्मीर आमच्याकडे ठेवलेला आहे तो कसा खोटा आहे आणि कशी लोकशाही प्रक्रिया तिथे नांदली जाते ते आज आम्ही दाखवून दिलं। त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं, प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे। मला असं वाटतं एक भाजपचा नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मला या गोष्टीचा अभिमान आहे की जो निर्णय आम्ही घेतला त्या निर्णयानंतर जे लोक म्हणायचे खून की नदियाँ बहेंगी, खून की नदियाँ तर सोडाच, पण त्या ठिकाणी लोकशाही, लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आत्तापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे।